कल्याण के सहजानंद चौक पर एक होर्डिंग गिर गया और बड़ा हादसा हो गया। सहजानंद चौक कल्याण का एक व्यस्त चौराहा है। इस चौक पर भीड़ भाड़ के समय एक बड़ा होर्डिंग गिरने से यह बड़ा हादसा हो गया। इस हादसे में 2 लोग घायल हो गए। इस हादसे के बाद मनसे कार्यकर्ता आक्रामक है। आज सुबह कल्याण के पश्चिम व्यस्त सहजानंद चौक पर एक विशाल होर्डिंग गिरने से 3 पैदल यात्री मामूली रूप से घायल हो गए। एक वाहन क्षतिग्रस्त हो गया। हादसे की जानकारी मिलते ही मनसे कार्यकर्ता आक्रामक हो गए। जब तक नगर निगम अधिकारियों और शहर में अन्य होर्डिंग्स के खिलाफ कार्रवाई नहीं की जाती, तब तक हम यहीं पर धरना देते रहेंगे। यह रूप मनसे कार्यकर्ताओं ने अपनाया है। घटना की जानकारी मिलते ही केडीएमसी कमिश्नर इंदुरानी जाखड़ ने घटनास्थल का निरीक्षण किया। इस समय मीडिया से बात करते हुए इंदुरानी जाखड़ ने कहा कि इस हादसे में गाड़ियों को नुकसान पहुंचा है। मौके पर पंचनामा जारी है और ठेकेदार ने होर्डिंग लगाते समय नियमों का पालन नहीं किया। ठेकेदार के खिलाफ कार्रवाई की जाएगी। पीड़ितों को ठेकेदार के माध्यम से मुआवजा दिया जाएगा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ते बरेच 2-1 महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून कल्याण शहरातील जेवढे अनधिकृत होल्डिंग्स आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आमचे कपिल पवार, गणेश लांडगे आणि शहराच्या तर्फे केली होती। पण दरवेळेस अधिकारी हे उत्तर देण्यात टाळाटाळ करून पुढे ढकलत होते। याच्यामध्ये काहीतरी यांचं देणं घेणं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। होल्डिंगबद्दल पण पत्रव्यवहार झालेला, पण त्यांनी त्यात सांगितलं की याची मुदत अजून संपलेली नाही आहे। पण निकृष्ट दर्जाचं हे काम असल्यामुळे आज होल्डिंग पडला आहे। नशिबाने इथे कोणाची जीवितहानी झाली नाही आहे। तरीसुद्धा आमची एकच मागणी आहे की जेवढे अनधिकृत होल्डिंग आहे ते त्वरित काढून घेतल्याशिवाय आम्ही हे उचलून देणार नाही। आज सहजानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले, त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला। आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला। जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने SOP फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर FIR सुद्धा करतो, कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय। यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो। ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते। आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहेत त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेलं आहे ते काढण्यासाठी। आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही।